टीईटी घोटाळा प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। 28 82 मार्क केले, लाखो रुपये देऊन हे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। 7900 जणांनी पात्र झाल्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। अपात्र उमेदवारांवर आता कारवाई होणार आहे। ज्यांनी अपात्र असताना पात्र म्हणून प्रमाणपत्र मिळवलं त्यांच्यावर कारवाई होणार आहे। 7900 जणांची यादी पत्त्यासह तयार आहे। कारवाई करता पुणे सायबर पोलीस सुद्धा आता सज्ज झालेले आहेत। पैसे देऊन प्रमाणपत्र मिळवल्याचं या सगळ्या टीईटी घोटाळ्यामध्ये समोर आलंय। यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे। पात्र ठरवण्याकरता कोडवर्ड दिला गेला। प्रश्नपत्रिकेदरम्यान तो कोडवर्ड दिला होता। संबंधित उमेदवारांची कसून चौकशी आता होईल। चौकशीनंतर उमेदवारांवर कारवाई सुद्धा होईल। 7900 अपात्र उमेदवार आहेत, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। पैसे देऊन त्यांनी स्वतःला पात्र करून घेण्याचा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, टीईटी किंवा इतर सगळे परीक्षांसंदर्भातले घोटाळे सुद्धा समोर आले। या टीईटीच्या प्रकरणासंदर्भात आता काय अपडेट आहे? सुवर्ण, आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस हा घोटाळा समोर आला होता त्यावेळेस पुणे सायबरच्या डीसीपी भाग्यश्री नवटके आणि ऍडिशनल सीपी शिसवे साहेब यांनी आवाहन केलं होतं या सगळ्या अपात्र उमेदवारांना, तुम्ही स्वतःहून पोलिसांसमोर या, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही आणि तुम्ही एजंटची नावं सांगा, तुम्ही कुठल्या एजंटला पैसे दिलेत, कुठल्या एजंट मार्फत तुम्ही पैसे भरून टीईटीचे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, बोगस प्रमाणपत्र। पण दुर्दैवाने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पोलिसांना पुढची सगळी कारवाई करावी लागली। त्यात हे तब्बल 2019-20 या परीक्षेतले 7900 उमेदवार हे बोगस प्रमाणपत्र लाटल्याचं समोर आलं तपासात। यांना त्या टीईटी घोटाळ्यातले जे मास्टर माइंड आहेत सुद्धा यांनी झिकझॅक पद्धतीने या ओएमआर शिफ्ट कोऱ्या ठेवायला सांगितले होते। त्यामुळे या प्रत्येकांना 28 मार्क पडले त्याच्यामध्ये, त्या मार्किंग मध्ये, आणि नंतर यांना 82 मार्क मिळाल्याचं दाखवण्यात आलं आणि त्यांना प्रमाणपत्र दिली आणि आता हे सगळे रुजू आहेत। यांच्या नोकऱ्या तर गेल्याच आहेत, वरनं यांनी फसवणूक केली शासनाची, म्हणून यांची कारवाई होणार आहे। यांना रितसर आता आरोपी केले जाणार आहे। नक्की चंद्रकांत, मात्र खूप महत्त्वाचं हे प्रकरण होतं आणि थोडके नाही, 7900 अपात्र उमेदवार आहेत ज्यांची यादी तयार करण्यात आली आहे। आता प्रक्रिया काय, कशा प्रकारे कारवाई करतील पोलीस, कशासाठी थांबलेत? ही प्रक्रिया, तर ही यादी पुन्हा शिक्षण विभागाकडे पाठवली जाईल। हे शिक्षक नेमके कुठल्या शाळेत सध्या नियुक्त आहेत, कार्यरत आहेत, रुजू आहेत, त्याची सगळी माहिती घेतली जाईल। तिथून त्यांना ही नोटीस जाईल। पहिली नोटीस तर त्यांची नोकरी गेल्याचीच जाईल। त्यानंतर तुमच्यावर कारवाई का करू नये, मग त्यांना साहजिक पोलीस स्टेशनला हजर राहावं लागेल, त्यांचं काय म्हणणं आहे। मग त्यातनं ही सगळी एजंटची नावं समोर येतील, त्यांनी कुणाला पैसे दिलेत, मग त्यातनंही पुन्हा रिव्हर्स मार्गाने ही सगळी साखळी घोटाळ्याची समोर येणार आहे। नक्की, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल चंद्रकांत। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामिनाकरता सिंधुदुर्ग न्यायालयात काल सुनावणी पार पडली। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला। आज निर्णय सुनावणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आमदार राणे यांना जामीन मिळतो का मिळत नाही हे स्पष्ट होऊ शकेल। आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विशाल, किती वाजताच्या दरम्यान सुनावणी होईल, काय या सुनावणी संदर्भातला अपडेट? सुवर्णा, काल ज्या पद्धतीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की काल निकाल जाहीर होईल आमदार नितेश राणे यांचा जो नियमित जामीन आहे, या नियमित जामीन अर्जावर मात्र न्यायालयाने जो निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे आणि आज हा निकाल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे असं वाटतंय। साधारणतः 11 ते 3 या वेळेमध्ये निकाल जाहीर होईल असं नितेश राणे यांचे वकील यांनी सांगितलं असलं तरी कोर्टाच्या नियमित कामकाजामध्ये जो जामीन अर्जाच्या बाबतीत सुनावणी असते ही दुपारी 2 नंतर होते। त्यामुळे दुपारी 2 नंतर ही सुनावणी होईल। निकाल जो काय असेल यावर निश्चितपणे पूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। मात्र एकूणच दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आहे हा काल संपलेला होता। एकमेकावर आरोप करून
आरोप प्रत्यारोप जे होते ते या ठिकाणी पाहण्यात आले आणि एकूणच हा जो संपूर्ण घटनाक्रम होता हा या न्यायालयामध्ये वाचून दाखवण्यात आला होता। त्याचप्रमाणे नितेश राणे यांचे वकील जे आहेत यांनी आरोपीचा जो जामीन अर्ज आहे तो जामीन अर्जावर तात्काळ निकाल व्हावा। नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की कुठेतरी नितेश राणेंना दिलासा मिळतोय का। तर दुसरी बाजू जर बघितली तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी असं सांगितलंय की नितेश राणे यांना जामीन देण्यापूर्वी काही त्रुटी आहेत तपासासंदर्भातल्या त्या पहिल्या पूर्ण व्हाव्यात। त्यानंतर पोलिसांचं चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल होऊ दे आणि त्यानंतर त्यांना जामीन मिळावा। नंतर त्यांची जी न्यायालयाची प्रोसिजर असेल ती पूर्ण व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांच्या वतीने केलेली आहे। त्यामुळे एकूणच न्यायालय आज कोणता निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सुवर्णा, नक्की। त्याचबरोबर विशाल, आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या नितेश राणेंची तब्येतही ठीक नव्हती, त्यांच्यावर कोल्हापूरच्या रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू होते। या पार्श्वभूमीवर बघता म्हणजे नेमके काय घडामोडी घडू शकतात? निश्चितपणे नितेश राणे यांना कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात 2 दिवसापूर्वी हलवण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांना मानेचा त्रास तसंच पाठीच्या मणक्याचा त्रास अशा काही गोष्टी होत्या। त्याचप्रमाणे काल जर आपण पाहिले असेल आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी यांनी सांगितलं आहे की नितेश राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी एक बाजू जर आपण त्यांच्या आरोग्याविषयी बघितली तर त्यांच्या प्रकृतीत जर सुधारणा होत असेल तर मात्र आजचा निकाल त्यांच्यासाठी दिलासादायक ठरतोय की त्यांना त्रासदायक ठरतोय हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्की। आणि काही टेस्ट सुद्धा काल करण्यात आलेल्या होत्या, त्याचे अहवाल सुद्धा साधारणपणे काल किंवा आजपर्यंत येतील, तर त्यावरनं सुद्धा अनेक गोष्टींची स्पष्टता होऊ शकेल। विशाल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।